मेरठमध्ये पती पत्नीच्या वादातून पत्नीने पतीची निर्घृण असा खून केला। ही घटना तुम्हाला माहिती असेल, संपूर्ण देशभरात या घटनेमुळे खळबळ उडाली होती आणि असंच काहीचं प्रकरण आता बंगळुरूमध्ये घडलंय। मात्र बंगळुरूमध्ये पतीने पत्नीचा खून केला। या प्रकरणामध्ये घडलं असं की पती आणि पत्नीमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होते आणि याच वादातून पतीने पत्नीचा खून केला। सुरुवातीला पोटावर वार केलेत आणि त्यानंतर चाकूने गळा चिरून त्याने पत्नीचा खून केला। हा खून करून तो थांबला नाही, तर त्यानंतर त्याने त्या मृतदेह जो आहे तो सुद्धा सूटकेसमध्ये भरला आणि बंगळुरूमधून पळ काढला। मात्र ही घटना झाल्यानंतर त्याने ही संपूर्ण घटना घरमालकाला सांगितली, मुलीच्या घरच्यांना सांगितली आणि त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले। मात्र याला आता पुणे कनेक्शन सुद्धा आहे। काय आहे पुणे कनेक्शन ते सुद्धा जाणून घेऊयात। ही मुलगी जी आहे ती मूळची पुण्याची रहिवासी आहे। 2 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं आणि तेव्हापासून ते बंगळुरूमध्ये राहत होते। मात्र वारंवार वाद सुरू होते आणि याच वादातून तिच्या पतीने तिचा खून केला। बंगळुरूमध्ये पत्नीचा निर्घृण खून करून फरार झालेल्या राकेशला अखेर पोलिसांनी अटक केली। पण ही अटक साधी सोपी नव्हती। त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पाठलाग करत त्याला पकडलं। ही घटना घडली कशी आणि राकेश नेमका कोणत्या जाळ्यात सापडला, पाहूया। ये लड़के का फोन आया कि मैंने ऐसा किया है, वो झगड़ा कर रहे थे मेरे साथ। 4 दिन पहले उसकी लड़की की माँ को भी उसने फोन किया था कि मेरे को बहुत तकलीफ दे रही है करके। तो उसकी माँ ने भी उसको समझाया, क्योंकि उसकी माँ जो है लड़की की, वो मेरी सगी बहन है और वो लड़की जो है मेरी सगी भांजी है। और वो इधर जोगेश्वरी में भी उसने बहुत तकलीफ दिया। मेरी माँ बूटी है, 86 उम्र की है। उसने भी उधर पुलिस स्टेशन में भी बहुत कंप्लेंट हो गई है। तो ये राकेश ने आपको कब कॉल किया? राकेश ने मेरे को दोपहर को कॉल किया। दोपहर को? हाँ, रात को 12 बजे निकला बोला, लेकिन वो उसने झेर का बात में लिया हुआ था। मैं को बोला कि मैं मेरे को सबको बोल दो, उसकी माँ को बोल दो, सब लोग को बोल दो कि मैंने ऐसे किया हूँ करके, कि तुम उधर बेंगलोर में ये करो, बोल दो। उसने पता उससे पता भी था, सब भेज उसने। तो क्या उसने आपको बताया था कि उसने ऐसा कुछ किया है उसके पत्नी के साथ? नहीं, पहले नहीं बताया उसने। रात को दूसरे दिन जो फोन आया तभी मेरे को बताया कि मैंने ऐसे किया हूँ और मैं भी सुसाइड करने वाला हूँ, मैं भी जिंदा नहीं रहूंगा, ऐसा मुझे बोला। तो मैं उसको बोला, ऐसे उसने फोन पे कहा? हाँ, मुझे कहा। तो तब आपने क्या कहा उसे? मैं बोला ऐसा कुछ करना मत, तू इधर आ, मैं अपन जाएंगे पुलिस स्टेशन में, जाएंगे खुद जाएंगे, उनको बोल देंगे कि ऐसे इसके मेरे लड़के के हाथ से हुआ है। तो बोला ठीक है, लेकिन उसके पहले ही मैं पुलिस स्टेशन चला गया और जोगेश्वरी स्टेशन में और मेवाड़ी पुलिस स्टेशन जोगेश्वरी पूर्व मैं भैया तो बता दिया कि मेरे लड़के ने ऐसा किया हुआ है। तभी उन लोग उधर बेंगलोर का वो मेरे लड़के ने उनको नंबर दिया, जहाँ वो भाड़े से रूम लेता था ना, वो बेंगलोर में मेरे लड़के ने उनको फोन नंबर दिया और बोला कि मैं ऐसे जगह पे आप पुलिस लोग मतलब भेजो उनको। क्या आपको कभी लगा था कि ये सब इनके घरगुती जो है वो यहाँ तक जाएगा? ऐसा लगा नहीं, लेकिन झगड़ा तो रोज करती थी। और वो ना वो लड़े मतलब ऐसा सर्किट जैसे होते ना, ऐसे करती थी। और मारना, उसके भाई को भी उसने एक बार मारा हुआ है। आपकी सगी भांजी, तो आपको पता नहीं था शादी से पहले? पता था, लेकिन वो दोनों छोड़ने को थे। हम 4 साल रुक गए थे कि शादी करने का नहीं, लेकिन वो दोनों ठानते कि हम लोग शादी करेंगे तो करेंगे, वरना नहीं करेंगे। तो फिर हमने बोला अभी क्या है, वो सुनने नहीं रहे, तो बोला चलो अभी शादी करके देंगे। बंगळुरूमध्ये राहत असणाऱ्या राकेशने त्याच्या पत्नीचा खून केला आणि लगेचच घर मालकाला फोन करून त्याची कबुलीही दिली। मी पत्नीचा खून केलाय आणि आता निघून चाललो, असं सांगताच घर मालकाने तातडीने पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली। पोलिसांनी लगेच तपास सुरू केला। राकेश कुठे पळून गेला हे शोधण्यासाठी त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं। यातून समोर आलं की तो बेंगळुरूहून मुंबईकडे निघाला, पण तिथे पोहोचताच त्याने अचानक दिशा बदलली। तो मुंबईहून परत पुण्याकडे गेला आणि नंतर साताऱ्याच्या दिशेने निघाला। पोलिसांनी त्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवलं आणि अखेर त्याच्या मोबाईलच्या लोकेशनच्या मदतीने शिरवळ येथे त्याला पकडण्यात यश आलं। पण ही केस एवढ्यावरच संपत नाही। राकेशला अटक केल्यानंतर त्याने विष प्राशन केल्याचं उघड झालं। त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्याला पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत। राकेश खेडेकर म्हणून आहे। काल रात्री त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि
सातारा पोलिसांनी केलेलं आहे अटक त्यांना. आणि त्यांना आज सकाळी आपल्याकडं साधारणतः 8च्या आसपास आणलेलं आहे. आणि त्यांनी फिनाईल आणि अजून एक जे आपण झुरळ मारण्याचं औषध आहे ते त्यांनी केलेलं आहे असं त्यांनी माहिती दिलेली आहे. हे जे औषध आहे ते करोजिव्हमध्ये येतं आणि त्यांनी जस्ट पोलीस पकडायच्या आधी थोड्या वेळापूर्वी पिलंय आणि त्याच्या हातात काय बॉटल वगैरे होती अशी माहिती मिळते. त्यांना सध्या आपण ऍडमिट केलेलं आहे. त्यांना गिळायचा त्रास होतोय, पाणी वगैरे गिळायला त्रास होतोय. बाकी तशी प्रकृती ठीक आहे. आपण त्याची जी काही औषध पिलं आहे हे करोजिव्ह आहे, त्याच्यामुळे त्याची आपण आता एंडोस्कोपी करणार आहोत. एंडोस्कोपी केल्यानंतर कुठे कुठे काही इजा झाली ते आपल्याला कळेल. उपचार म्हणजे काय, तो स्टेबल आहे सध्या, त्याच्यामुळे त्याची एंडोस्कोपी केल्यानंतर आपल्याला कळेल की आतमध्ये अजून काही त्याला इंजुरी आहे किंवा काय आहे आणि त्याच्यानंतर आपण पुढची दिशा ठरवू. बंगळुरू पोलीस आता राकेशला त्यांच्या ताब्यात घेणार असून पुढील तपास करणार आहेत. पण या घटनेने एक प्रश्न उभा राहतो, खरोखरच राकेशने पत्नीची हत्या का केली? हा तपास पुढे कोणत्या वळणावर जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल. गेल्या काही दिवसांपासून सतत पती पत्नीच्या वादातून खुनाच्या घटना ज्या आहेत त्या घडताना पाहायला मिळतात. त्यामुळे देश सुन्न झालाय. एकीकडे पती पत्नीचं नातं हे 7 जन्मांचं मानलं जातं, मात्र अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे आता या नात्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर.